बघा, रेल्वे गाडी 50 मिनिटात ठराविक अंतर कापते. जर रेल्वे गाडी सरासरी 48 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असेल तर ते अंतर 40 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असेल तर ते अगोदर कापलेले अंतर 40 मिनिटात कापण्यासाठी रेल्वेचा वेग किती असेल? अंतर वेळ वेग रेल्वे प्रश्न या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो, इथं हे जे वाक्य आहे, जर रेल्वे गाडी सरासरी 48 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असेल तर रेल्वे गाडी 50 मिनिटात ठराविक अंतर कापते, अशी या प्रश्नाची सुरुवात पाहिजे होती. म्हणजे परीक्षार्थ्याची मनं गडबडली नसती, गोंधळली नसती. म्हणजे सरासरी 48 किलोमीटर प्रति तास वेगानं रेल्वे गाडी एक ठराविक अंतर 50 मिनिटात कापते, अशी प्रश्नाची सुरुवात असायला हवी होती. म्हणजे 50 मिनिटात कापलं जाणारं अंतर किती? 50 मिनिटात कापलं जाणारं अंतर किती याचा शोध आम्हाला घेता येत होता. लगेच आमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला असता की बाबा, रेल्वे गाडीचा सरासरी वेग आहे 48 किलोमीटर प्रति तास. 48 किलोमीटर प्रति तास वेग असलेली ही रेल्वे गाडी एक ठराविक अंतर 50 मिनिटात कापते. मग आता 50 मिनिटात जे कोणतं ठराविक अंतर ती कापते ते अंतर किती? लक्षात घ्या, ते अंतर किती? तर अंतर काढण्यासाठीचं सूत्र वेळ गुणिला वेग. आता हा जो 50 मिनिटं वेळ आहे याचं तासामध्ये रूपांतरण करण्यासाठी तासाभरातील मिनटं 60 छेदस्थानी घ्यावे लागतात. हा गाडीचा वेग आहे 48 किलोमीटर प्रति तास. हे म्हणजे समोर दिलेलं वाक्य प्रारंभी जर असतं तर परीक्षार्थ्यांची मनं गडबडली नसती. पुढे चला, इथं या शून्यासाठी हा शून्य गायब. 5/6 सोबत गुणिला 48, 6 8 48, 5 गुणिला 8 गुणाकार 40 किलोमीटर. हे ते अंतर 50 मिनिटात कापल्या जाणार. किती हो? 40 किलोमीटर. आता समोरचं जे हे वाक्य दर्शवलं का नाही, तर ते अंतर 40 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असेल. म्हणजे हा 40 किलोमीटर प्रति तास त्या रेल्वेचा सामान्य वेग आहे आणि हा 48 किलोमीटर प्रति तास हा सरासरी वेग आहे. आता आम्हाला जो मुख्य प्रश्न विचारला की ते अगोदर कापलेले, म्हणजे हे 40 किलोमीटर नुकतंच आम्ही शोधलेलं, ते अगोदर कापलेले अंतर 40 मिनिटात कापण्यासाठी रेल्वेचा वेग किती असेल, हा मुख्य प्रश्न. इथलं ही जी काही अधिकची माहिती दर्शवली, 40 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असेल, हा त्या रेल्वेचा सामान्य वेग आहे. याचं काहीही घेणं देणं नाही. मुख्य प्रश्न काय? ते अगोदर कापलेले, म्हणजे कोणते? 50 मिनिटात कापलेले हे 40 किलोमीटर अंतर. कसं आलं लक्षात? आलं तुमच्या? 50 मिनिटात हे कापलेलं अंतर 40 किलोमीटर कसं आलं लक्षात? आलं का तुमच्या? हे 50 मिनटं याचं आम्ही तासामध्ये रूपांतरण केलं. 50 मिनटं म्हणजे किती तास? काढण्यासाठी छेदस्थानी तासाभरातील मिनटं घ्या, म्हणजे 5/6 तास. हे त्याचं उत्तर सापडते. याला गुणिला त्या गाडीचा वेग. हा वेळ तासामध्ये आणि हा वेग किलोमीटर प्रति तास वेग आहे, म्हणून हे मिनिटांचं रूपांतरण तासामध्ये. हा वेळ 5/6 तास म्हणजेच 50 मिनिटं वेळ तासामध्ये रूपांतरित केलेला. 5/6 गुणिला त्या गाडीचा किलोमीटर प्रति तास वेग. याची संक्षिप्त 5/8 हा भागेला 6 8 48, 5 8 40 किलोमीटर. हे 50 मिनिटात कापलेलं अंतर सापडते. आता हे अगोदर कापलेलं अंतर कोणतं हो? 40 किलोमीटर. जर समजा 40 मिनिटात कापायचं असेल तर रेल्वेचा वेग किती? आता 40 मिनिटात हे अंतर कापायचं. इथं सुद्धा या 40 मिनिटाचं लेकरांनो, हे मिनटं आहे, तासामध्ये रूपांतरण करण्यासाठी छेदस्थानी तासाभरातील मिनटं घ्या. गोष्टी लक्षात घ्या. हे अंतर आणि हे 40 मिनटं म्हणजे हा आहे वेळ. अंतर भागीला वेळ बराबर वेग. हे काम आणलं छेदस्थानी 60
आता हेच अंतर अगोदर कापलेलं 50 मिनिटातलं किती हो 40 किलोमीटर. जर का 40 मिनिटात कापायचं असेल मग आता 40 मिनिटाचं पुन्हा तासामध्ये रूपांतरण. का करायचं तासामध्ये रूपांतरण? तर लेकरांनो हे अंतर किलोमीटरमध्ये आहे आणि दर्शवलेला वेळ मिनिटामध्ये आहे. या मिनिटाचं तासामध्ये रूपांतरण करणे कर्मप्राप्त म्हणून छेदस्थानी 60 तासाभरातील मिनटं. इथं गोष्ट लक्षात घ्या, 20 दोन्ही 40 20 30 60 म्हणजे अंशस्थानी 40 किलोमीटरमध्ये हे अंतर आणि हे 2/3 हे झाला तासामध्ये वेळ. लेकरांनो अंतर आणि भागीला वेळ बराबर सूत्र आहे वेगाचं. हे कळालं असेल तर इकडं चला पावलं वरती करा. 40 छेदस्थानी 2/3 हे कळालं सर आम्हाला. आता हा संयुक्त अपूर्णांक आणि याची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेदांशामध्ये गुणीला घेतात. हे काही गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. आता 40 सोबत जर का 3 गुणीला जातात आणि 2 छेदस्थानी राहतात तर हा भाग 20 जातो. 20 गुणीला 3 गुणाकार 60 तर त्या रेल्वेचा वेग किती असेल लेकरांनो 60 किलोमीटर प्रति तास. कशासाठी? रेल्वेचा सामान्य वेग तर 40 किलोमीटर प्रति तास आहे. रेल्वेचा सरासरी वेग तर 48 किलोमीटर प्रति तास आहे. परंतु जेव्हा 48 किलोमीटर प्रति तास वेगानं त्या रेल्वेनं जे काही 50 मिनिटात ठराविक अंतर कापलं होतं ते अंतर 40 किलोमीटर. आता जर का 40 मिनिटात कापायचं असेल तर आता रेल्वेचा वेग किती असावा 60 किलोमीटर प्रति तास. हे तुमच्या लेकरांनो ॲक्युरेट प्रश्नाचं ॲन्सर. ओके. रेल्वे प्रश्न आंतरवेळ वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.